पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सॉरी। अहो, काही हवंय का? हाँ, ते उषा बदलल्या आहेत काय? हो, वासंतीताईंनी बदललंय. वाटलंच मला. माझी उशी बदलली आहे ना, ते फार अवघडल्यासारखं होतंय मानेला, म्हणून मी उशी घ्यायला आलो होतो. ते पण ठीक आहे, हरकत नाही, झोपतो. अहो, मग घेऊन जा ना उशी. हाँ हाँ. ही नको, तुम्ही ही घ्या. ही घ्या तुम्ही. गुड नाईट. गुड नाईट. नाही, आधी तुम्ही. काय? गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आनंदी, अगं चहात आलं टाकलं का? टाकलं आई, आणते. आनंदी, नाश्ता दे ना ग लवकर. एक तर इतका खमंग वास येतोय, भूक लागली. हो हो ताई, आणि मला चहा हवाय. पहिले चहा दे. बाजूला हो, बाजूला. अगं बस बस. मी काय म्हणते, चहाचा व्हिडिओ असेल तो लाव ग. चहा तो तरी बघते. माझे कपडे कुठे आहेत? चिंगी बाळा, त्या गादीवरच ठेवलेत बघ, इस्त्री करून. टाय पण आहे तिथेच. आई, हे घ्या चहा. आणते, उकळतोय. अरे देवा. अहो, नाश्ता. थांब, थांबा. मीच येतो तिकडे. थांब. हे घ्या. आणि हो, हे बघा, ही टेबलाखाली फाईल पडली होती तुमची काल, सापडली मला. हा, लागेल ना? कुठे ठेवू? इथे ठेवते. चिंगी बाळा, आवर बरं पटकन. आनंदी, तिचं दूध तयार ठेवलंस का तू? केव्हाच प्यायली ती. हो का? बरं हे झालं. बघा, कंपास विसरली. अरे देवा. चिंगी, काय खा.
छान आहे ना? छान झालाय. ये लवकर. तू हो मी पण घेते. मी पण तेच सांगणार होते तिला, घे म्हणून. जा जा. पाणी. हो ताईंना तेवढं पाणी देते. फक्त ताई काय ग? काय नाही खा. आनंदी बस इकडे बस. हो बस इकडे बस. ये खरंच बसा तुम्ही. ये बस. मी बसतो नाही बाय मी इथे. पाय माझे किती खारट झाले हे. कोणी सांगितलं का नाही मला? छान झालाय. छान झाला अगं. सुरेख. आनंदी छान झालाय. मीठ जास्त आवडतं ना तुला, पण चांगलं नाही ते. तरी तुला ते खायचंच असतं. कारण राघवला जास्त पुळका आला होता ना तुझा. का का आता का? आनंदी हा चहा आणतेस ना? हा आणते आई. आनंदी तू गॅस बंद कर आणि इकडे बाहेर ये बघू. चहा आणते. बाहेर ये. ते थोडी कामं बाकी आहेत तेवढी करते आणि मग नाश्ता करते. बस कसं आहे मी बसले की घर बसतं असं वाटतं मला. बस आधी. अहो बस. बस ग बस. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तू बसून राहिलीस तर घर बसून राहील का? इतरही माणसं आहेतच की घरात. आई वर्षा हो ना? हो. घरातल्या इतर माणसांचेही हातपाय अगदी व्यवस्थित चालतायत म्हटल्यानंतर स्वतः उठून पाणी घेऊ शकतात ना. आई चहा तर बनवून झालेला असतो, फक्त जाऊन घ्यायचा आहे. त्याने काही गुडघ्यांना त्रास होत नाही ना. मी वासंतीताईंना रुजू केलं होतं घर कामामध्ये हातभार लागेल म्हणून, पण आता ते निघून गेले. हरकत नाही. इथून पुढे आता जे मी काय सांगायला जाणार आहे ते सगळ्यांना करावं लागणार. हे काय नवीन राघव? आता काय म्हणायचंय तुला? म्हणजे सांगतो ना. घरातल्या प्रत्येकाने आपापली कामं वाटून करायची आहेत. म्हणजे आता प्रत्येकाने जर का आपापली कामं केली, म्हणजे जर आनंदीला ती मदत झाली तर एकट्या आनंदीवर भार येणार नाही ना सगळा. राघवा अरे माझे गुडघे रे, काय करू? तुला तर माहितीच आहे ना बाळा. उभं राहिलं की कटकन आवाज, बसलं की कटकन आवाज. समजत नाही मला का आनंदी. हो बरोबर आहे, पण आई कसं आहे ना, आता गुडघ्यांना तू अजिबात काही हालचालच देत नाही म्हटल्यानंतर ते दुखणारच.
थोडंसं काम केलं तर गुडघ्यांची हालचाल होईल, मग तुलाही जरा बरं वाटेल. आता आनंदी सगळं काम करते म्हटल्यानंतर आपण त्याचा गैरफायदाच घेत आहोत असं तुला नाही वाटत का? दादा, म्हणजे आम्ही गैरफायदा घेतो? आपण म्हणालो ना, म्हणजे त्यात मी सुद्धा आलो. आता इथून पुढे तर चालणार नाही. प्रत्येकाला मी कामं वाटून देणार आहे आणि प्रत्येकाने आपापली कामं व्यवस्थित पार पाडायची आहेत. मी करेन ना सगळी कामं. काही वाटलं ना तर सांगेन मी तुम्हाला. हा आई, तू थांबशील जरा? सांगायची गरज लागू नये म्हणूनच कामं वाटून देतोय मी. आपण जे ठरवले तेच होणार. आपण? हा, म्हणजे मी जे ठरवणार आहे तेच आपण करणार आहोत. तर मी आता कामं सांगत जातो. हा, तर घरातला स्वयंपाक. का? इथून पुढे घरातला स्वयंपाक आनंदीच करेल. कारण आता आपण सर्वांनाच आनंदीच्याच स्वयंपाकाची सवय झाली आहे, तर तीच करेल ते. आता बाहेरून सामान आणणं, घरामध्ये काही कमी जास्त लागतंय का, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं ही जबाबदारी माझी. आणि एवढंच नाही तर संपूर्ण घरातला केर कचरा मी काढणार. तू? तुम्ही? नाही, तुम्ही नाही. हा, काय फरक पडतो? अगं, माझी पाठ, कंबर, माझे पाय अगदी व्यवस्थित धडधाकट आहे, मी करू शकतो. आता आईला जर का ते सांगितलं तर ती काय कारण देणार आहे हे आपल्याला माहिती आहे ना. त्यामुळे ते काम मीच करेन. नाही रे बाळा, असं बळबळ नाही करत मी. खरं खरं दुखतंय माझं. हो आई, म्हणून मी तुला हे काम सांगितलं नाही ना. बरं वर्षा, घरातल्या सगळ्यांचे कपडे तू धुवायचेस. ते स्वच्छ धुवून झाल्यानंतर वाळत ही तूच घालायचेस. हा, आता वाळत घालत असताना एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागणार नाही, त्याची काळजी पण तू घ्यायची आहेस. आई, जास्त मोठं काम नाही सांगत आहे तुला, पण आता सकाळ संध्याकाळ तू आनंदीच्या मागे लागतेस, मला चहा पाहिजे, मला चहा पाहिजे. तर इथून पुढे स्वतःसाठीचा चहा, आणि फक्त स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी चहा तू बनवायचा आहेस. सगळ्यांसाठी? हो. पण त्यांना जमणार. तुला माहित नाही आनंदी, पूर्वी आई किती ऍक्टिव्ह होती, तुला काय सांगू. आता हीच वेळ आहे स्वतःला प्रूव्ह करायची. हो. प्रत्येकाने आपापली रूम स्वच्छ ठेवायची. हे सगळ्यांना लागू होतं. अगं, एवढं सगळ्यांनी केलं ना, मग एकट्या आनंदीवर सगळ्या कामाचा भार येणारच नाही. सगळं सोपं होऊन जाईल. आणि काय होईल, हे सगळं केल्याने तुमचा सुद्धा घरात वेळ असा निघून जाईल, कळणार पण नाही. वर्षा, कपडे धुवायला घे, चल. आता लगेच? हो, कल करे सो आज, आज करे सो अब. चला. काय रे नाना? हा, मी घेतो ना. चल, सोड 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 सोड. नाही, आनंदीची प्लेट मी नेते ना. मी नेते. ठीक आहे. रमाताई, एखाद्या चांगल्या गोष्टीत मीठ टाकून खारट करण्यापेक्षा कधीतरी स्वतःची फ्रेम पुसून घेत जा. थोडं तरी काम करा. थांब ग, मी करतोय बरोबर. जा बाहेर जा. नाही, पसारा होईल, इथे नका ठेवू. अगं नाही ग, व्यवस्थित करतोय. तू तुझं काम कर ना. काय करताय? डायरी लागते मला रोज सकाळी. हा, मग ठीक आहे ना, ती इथेच ठेवतो. इथून घे तू. दोन वेगळं नका करू. हो, वेगळं म्हणजे काय वेगळं करतोय मी? अगं हे बघ, चारी दिशेला हिरवळ दिसलं पाहिजे, इथे पण आणि नाही, इथेच चांगलं दिसतंय. आनंदी, तू बाहेर जा बरं, मला माझं काम करू दे. माझी पण खोली आहे, मी पण आवरणार.
खोली माझी आहे, मी आवरतोय, व्यवस्थित करतो, तू नको काळजी करूस तू. मला रोज सकाळी लागतं हे. राहू द्या. आनंदी, आमटी होतू गेली वाटतं. घे बाय माझे. तुम्ही नका करू, मी करणार. नाही, हे तेच असलं पाहिजे. आई ग. किती कचरा आहे. हे असं करून कसं साफ होणार आहे? आनंदी, हा हे बघ इकडे, हे बघ, हे कवर आहे ना, हे खराब झालेत कवर, हे काढून टाक बरं. हे बघ, ही उशी जातच नाही ह्याच्यामध्ये. हा, हे बदलून टाकायला पाहिजे सगळे. कारण तुम्ही चुकीचं कवर घालताय त्या उशीला. म्हणजे हे बघा, उशी मोठी आहे ना, मग कवर पण मोठं हवं. हीच उशी घेता तुम्ही रोज. अच्छा, सोपं आहे बघा. शिकतोय मी, हळूहळू जमेल मला. हो. असं काय नाही. आणि काय, हा, हे थांब, बाजूला, तू बाजूला, मी करतोय व्यवस्थित. चल. हा, ते आधी हा कोपरा पण करावा लागेल, मग तो कोपरा करता येईल ना. करतो मी, बघ. हे बघ. थोडस गंडलंय, पण करू शकतो, असं काही नाही. आपण दोघांनी मिळून करूयात का? हा, मी तेच विचार करत होतो. तू हातभार लावू शकतेस काही? ठीक आहे. हा, ये. मी एकटी असते ना तेव्हा इथे गाठ मारते आणि इकडे अडकवते, म्हणजे त्या तिन्ही बाजूला सहज मला करता येतं. पण आता आपण दोघं आहोत ना, एक बाजू तुम्ही पकडा आणि एक बाजू मी पकडते. अच्छा, हा, पकडा. हा, हो, उशी. मी काही मदत करू का?
माझं झालंय आवरून. कुठली पद्धत आवरावरी करायची?